नमस्कार मित्रांनो, आज आपण विशेष कामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण 26 एप्रिल 2025 या दिवशी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण एक मानवत सीपीएस शाळेने एक उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमाचं नाव आहे मिशन डायमंड. आणि त्या मिशन डायमंड या उपक्रमाच्या अंतर्गत बरेच काही विद्यार्थी आपण परीक्षेला बसवलेले होते. त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेले आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण प्रत्येकी वर्गातून तालुक्यातून पहिला दुसरा तिसरा अशा पद्धतीचे आपण बक्षीस देणार आहोत. त्याच बक्षिसाचा कार्यक्रम घेण्यासाठी आज आपण सीपीएस मानवत या शाळेमध्ये आज आपण उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी मिशन डायमंड या गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे. या ठिकाणी जे विद्यार्थी पुरस्कार प्राप्त आहेत, सत्कार प्राप्त आहेत, अशा विद्यार्थ्यांचा आज आपण सत्कार करणार आहोत आणि त्यांना बक्षीस सुद्धा देणार आहोत. तर आज पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत या शाळेनं राबवलेला मिशन डायमंड नावाचा हा उपक्रम आहे. त्या उपक्रमाचा प्रमुख उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची चिकाटी वाढली पाहिजे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे. असे जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेनं जर असं ठरवलं तर नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ही वाढल्याशिवाय राहणार नाहीये. डायमंड पुरस्कार 2025 या कार्यक्रमाचं नियोजन रविवार दिनांक 16/11/2025 रोजी या सकाळी ठीक 10 वाजता हा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर ही पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानवत या शाळेनं राबवलेला एक उपक्रम होता मिशन डायमंड नावाचा. आणि त्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्यवर आलेले होते. ते मान्यवर माननीय श्री मंगेश नरवाडे साहेब, गट शिक्षण अधिकारी मानवत, माननीय निलू पवार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मानवत, माननीय उमाकांतजी हाडोळे साहेब, केंद्र प्रमुख मानवत, माननीय राणीताई गोलाईत, अध्यक्ष एसएमसी, माननीय विलास बारहत्ते साहेब, उपाध्यक्ष एसएमसी आणि माननीय घाटोळ सर, मुख्याध्यापक, पीएम श्री शाळा मानवत या मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा मिशन डायमंड पुरस्कार 2025 हा सोहळा आता संपन्न होत आहे. मान्यवर स्टेजवर येऊन बसलेले आहेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय पवार सर हे करत आहेत. आणि समोर भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खूप अशी शिक्षणामध्ये खूप अशी क्रांती केलेली आहे. कोणतीही क्रांती जर करायची म्हटलं तर खूप अशी मेहनत घ्यावी लागते. समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाचं दुःख नाहीसं करण्यासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खूप असं कष्ट सहन केलेलं आहे आणि महिलांच्या शिक्षणासाठी खूप असा पुढाकार घेतलेला आहे. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी आहेत. आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आपण टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. अभिवादन 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 अभिवादन. त्यांच्या डोळ्यामध्ये असणारे त्यांचे जे भाव होते ते फारच महत्वाचे होते. आता सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा प्रत्येकाच्या हातचे सत्कार घेण्यात येत होता. सध्या निपाणीकर सर यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि जे काही मान्यवर येत होते त्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी हे शाळेचे शिक्षक आहेत. सर शिक्षक नामदेवजी खेळतकर सर, मिशन डायमंड ही जी परीक्षा घेण्यामागचा प्रमुख उद्देश होता, संकल्पना याच आपल्या खेळतकर सरांची आहे. या ठिकाणी हे माळेवाडा शाळेचे शिक्षक, काही शिक्षक वर्ग यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला होता. आणि या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम चालू आहे आणि बऱ्याच मान्यवरांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक शाळेवरचे शिक्षक सुद्धा आपले आपले विद्यार्थी घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले होते की आपला विद्यार्थ्याचा गुणगौरव होणार आहे, आपल्या विद्यार्थ्याला बक्षीस मिळणार आहे, प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि 4 लोकांमध्ये जर आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा सत्कार होत असेल तर नक्कीच
आपल्या लोकांना सुद्धा ऊर भरून येतो असं म्हणायला काहीच अडचण नाही. माझा सुद्धा स्वतः या ठिकाणी दरेकर सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारण तालुका प्रतिनिधी पात्री चं काम मीच पाहिलेलं होतं या मिशन डायमंड या परीक्षेचं. अशा पद्धतीने हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. सर्व पालक शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित राहिलेला आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी श्री पवार सर यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी माझ्याच गावात जवळपास 20-22 वर्ष सेवा केलेली आहे आणि त्याच गावात राहून पहिलीपासून विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत शिक्षण दिलेलं आहे आणि त्यातले जवळपास 50% विद्यार्थी आज चांगल्या अशा आमच्या शाळेच्या अध्यक्षा राणीताई गोलाई, आमचे तरुण तडफदार असे केंद्र प्रमुख हडुळे सर, अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व, राज्य लेवलवर मार्गदर्शन करणारे श्री उमाकांत हडुळे सर यांचं सुद्धा मी या मिशन डायमंडच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करतो. तसंच आमचे नवनिर्वाचित सदस्य रामभाऊ गोलाई, तसेच पवार सर, आमचे गोजे सर, सर्व समितीचे सदस्य अत्यंत जिद्दीनं प्रयत्नानं ही शाळा त्यांनी उभी केलेली आहे. या शाळेत पाहत असता तुम्ही एक 5-7 वर्षाखाली 150-200 पट होता. पूर्ण शाळा भकास होती, रंगरंगोटी नव्हती, कोणत्याही प्रकारचं इथं उत्साही वातावरण नव्हतं. पण इथल्या सर्व शिक्षकांनी मिळून ही शाळा नावारूपाला आणली. सदस्यांनी इथं तन मन धन सर्व गोष्टी दिल्या आणि आज ही शाळा 1350 पटाची झालेली आहे. सर्व संस्थेशी स्पर्धा करत आहे आणि यावर्षी तर आम्ही 150 ऍडमिशन परत केलेले आहे की जागे अभावी रूम नव्हत्या. तर हे सर्व पाहून आम्हाला प्रशासनानं 5 रूम सुद्धा दिलेले आहेत. आज आचारसंहिता आहे त्याच्यामुळे कोणाचं मी नाव घेऊ शकत नाही ती कोणी दिलेलं आहे. तर प्रशासनानं आम्हाला 5 रूम दिलेले आहेत आणि 10 रूम त्या पत्राच्या तिथं सुद्धा डिस्मेंटल करून खाली 5 वरी 5 अशा 10 रूम दिलेले आहेत. 30 लाखाचं शौचालय प्रशासनानं दिलेलं आहे. मी परत म्हणतो मी नाव घेऊ शकत नाही कोणी दिलं, कारण आचारसंहिता. हे शेड तुम्ही बसलेला आहात हे तर सर्व शिक्षकांनी स्वतःच्या याच्यातून केलेलं आहे. हे पाहून इथं सुद्धा 12 लाखाचं एक मंडप प्रशासनानं आम्हाला दिलेला आहे. ही जी शाळा आहे ही विभागामध्ये दुसरी आलेली आहे आणि आजच्या घडीला संख्येच्या दृष्टीनं संभाजीनगर विभागामध्ये पहिली शाळा आणि या शाळेत काम करताना निश्चितच आनंद होतो. मला इथं प्रशासनानं जाणीवपूर्वक एखाद्या XYZचा आदेश रद्द करून माझ्या ऑर्डर काढली. माझी इच्छा नसतात, कारण एवढं मोठं सांभाळणं हे सोपं नसतं. 34 शिक्षक आहेत, 3 अंशकालीन शिक्षक आहेत, 10 खिचडी शिजवणारे आहेत. एवढं सांभाळायचं म्हणजे काम सोपं नाही. तरीही प्रशासनानं माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. समिती हा सोहळा सोन्याचा, हा सोहळा अमृताचा, हा सोहळा कौस्तुभाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा, हा सोहळा आहे आनंदाचा, आनंदाचा, आनंदाचा आणि आनंदाचा. या ठिकाणी घाटोळ सरांचं मनोगत व्यक्त करून झाल्यानंतर लागलीच पुढच्या कार्यक्रमाला पवार सरांनी सुरुवात केली आणि विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे बक्षीस वितरण आणि विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव करणे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा फार उल्हास, कारण विद्यार्थ्यांनी जे त्यांचा अभ्यास करून त्यांनी जे यश मिळवलेलं होतं त्या यशाचं कुठंतरी आज फलित झाले हे तेवढंच 100% खरं होतं. आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला जोरात सुरुवात झालेली होती. प्रत्येक मान्यवर आलेल्या विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुकसुद्धा करत होता आणि त्यांना सत्कार करून त्यांना बक्षीससुद्धा देत होते. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा उत्साह या ठिकाणी कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळत होता. आणि एकीकडे पवार सर यांचं जे सूत्रसंचलन होतं
ते अतिशय उत्तमरित्या त्यांचं सूत्रसंचलन या ठिकाणी चालू होतं. विद्यार्थी येत होते, विद्यार्थी जात होते, आपापला मान सन्मान स्वीकारत होते. या पुरस्काराचं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीचं होतं, ज्यामध्ये या मिशन डायमंड या परीक्षेसाठी पाथरी आणि मानवत तालुका या परीक्षेमध्ये सहभागी होता. या 2 तालुक्यातले मिळून एकूण 1850 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि या परीक्षेमधून पाथरी तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीचे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. आणि सोबतच ज्या काही शाळा होत्या, ज्या सहभागी शाळा होत्या, त्या विद्यार्थ्यांचा तालुक्यातून पहिला, दुसरा, तिसरा नंबर आला नाही, परंतु ते त्यांच्या शाळेतून सर्वात जास्त मार्क्स घेऊन जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते अशासुद्धा विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे, अशासुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यायचे, ही संकल्पना आमचे माननीय नामदेवजी खिळतकर सर यांच्या डोक्यात आली. कारण विद्यार्थी हा अभ्यासू असतो, अभ्यास करतो, त्याला कुठेतरी त्याचा मान सन्मान झाला पाहिजे, त्याच्या पाठीवर कुठेतरी शाबासकीची थाप पडली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून आपण ज्याही पाथरी तालुक्यामधील आणि मानवत तालुक्यामधील ज्या सहभागी शाळा होतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. तर त्यामध्ये जे शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग ब्रँडेड, सोबतच त्यांचं प्रमाणपत्र या पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप होतं. दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला अर्धा डझन रजिस्टर आणि पॅड अशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप होतं. आणि तिसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला एक पॅड आणि वॉटर बॉटल अशा पद्धतीचं शाळेनुसार जे विद्यार्थी सहभागी झालेले होते अशा विद्यार्थ्याला देण्यात आले. आणि सोबतच जे तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवला होता त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक ब्रँडेड स्पोर्ट शूज, सोबतच अर्धा डझन रजिस्टर, स्कूल बॅग, पॅड अशा पद्धतीच्या या ठिकाणी पुरस्कार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला, त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह होता. त्यांनाही वाटलं की बाबा आपला विद्यार्थी, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकाच्या डोळ्यासमोर जर त्याच्या पाल्याचा कोणी सत्कार करत असेल, कोणी पारितोषिक देत असेल तर नक्कीच त्या पालकासाठी ती फार अभिमानाची गोष्ट आहे असं मला तरी वाटते. आणि या डायमंड पुरस्काराच्या निमित्तानं हे पालकांमध्ये आणि त्या शाळेचे जे वर्ग शिक्षक आहेत ज्यांनी त्या विद्यार्थ्यावर मेहनत घेतली, ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी कष्ट केले, त्या शिक्षकांना सुद्धा त्यांनी केलेल्या कामाचं पावती मिळाली असं 100% वाटत होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची ही की असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम जर आपल्या जिल्हा परिषद शाळेनं राबवले तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेची भरभरती होण्यासाठी, गुणवत्ता वाढण्यासाठी किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रगती होण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही. कारण जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा जो विद्यार्थी आहे हा फक्त परिस्थितीने गरीब आहे. गुणवत्तेच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी आजही कुठल्या बाबतीत पाठीमागे राहिलेला नाही आहे. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जी विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवल्या जाते, विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडवला जातो, जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जातं. त्याचं कारण एक असतं, कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणारे जो शिक्षक वर्ग आहे हे विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेला शिक्षक वर्ग असतो आणि तो त्यांची सर्व काही ज्ञानाची जी तिजोरी असते, ज्ञानाची जी शिदोरी ज्याला म्हणतो आपण, ही पूर्ण शिदोरी तो आपल्या विद्यार्थ्यांना देतो. आणि त्यामुळे ह्या विद्यार्थी या ठिकाणी घडतातच. आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा मुळात गरीबच आहे. कारण जे जिल्हा परिषद शाळेमध्ये काही विद्यार्थ्याची गुणवत्ता पाहून आपण थक्क होतो, तीच गुणवत्ता, त्या लेवलची गुणवत्ता मिळवण्यासाठी बाहेरच्या शाळेमध्ये काही ठिकाणी आपल्याला खूप काही पैसा खर्च करावा लागतो. परंतु ती गुणवत्ता मिळवायची असेल तर प्रत्येक पालकाला ते शक्य होत नाही. आणि त्यासाठीच जिल्हा परिषद शाळा अविरतपणे धडपडत असतात. सध्या तरी जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा बदलत चाललेला आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही, जिल्हा परिषद शाळेमध्ये
विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे. आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत टाकल्यावर त्याचं नुकसान होईल, परंतु हा पालकांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता तुम्ही या मानवत PM शाळेने घेतलेला हा उपक्रम मिशन डायमंड आणि त्याच्यामध्ये बसलेले हे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि त्यांनी मिळवलेलं हे यश हे तुम्हाला समोरच आता दिसत आहे. कारण जिल्हा परिषद शाळेतलेच हे विद्यार्थी आहेत ज्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, मानसन्मान होत आहे आणि त्यांना पारितोषिकसुद्धा मिळत आहेत. तर ज्या पालकांना असं वाटत असेल की जिल्हा परिषद शाळांमध्ये आता काही राहिलेलं नाही, त्यांनी नक्कीच या PM शाळेचा आदर्श घ्यावा किंवा मग हे जिल्हा परिषद शाळेतले जे विद्यार्थी पुरस्कार घेत आहेत त्यांचा आदर्श नक्कीच घेतला पाहिजे. आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळेनं असे वेगवेगळ्या पद्धतीचे जर उपक्रम राबवले तर नक्कीच जिल्हा परिषद शाळा अशाच येणाऱ्या काळातसुद्धा अविरतपणे चालू राहतील, टिकून राहतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. तरी आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी आलेला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस पारितोषिक देणं चालू होतं. बऱ्याच वेळापासून पालक आणि विद्यार्थी आणि त्यांचे आलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी बसून राहिलेला होता, कार्यक्रमाचा आनंद घेत होते. आणि लागलीच हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर तेवढ्यात पवार सरांनी एक सूचना दिली होती की जे विद्यार्थी आणि पालक सकाळी 10 वाजता कार्यक्रम असल्यामुळे लवकर आलेले होते त्यांच्यासाठी एक अल्पाहाराचं सुद्धा नियोजन या शाळेने या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं होतं. पाल्यासाठी आणि पालकांसाठी या ठिकाणी एक पुलाव, स्वादिष्ट असा पुलाव या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि सर्व काही कार्यक्रम खेळीमेळीच्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला. तर असा हा डायमंड पुरस्कार पाथरी तालुक्याचं सध्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला होता आणि थोड्याच वेळामध्ये मानवत तालुक्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती येणार होता. तर आता हा या ठिकाणी पाथरी तालुक्याचं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपलेला आहे आणि आता यानंतर मानवत तालुक्यातील जे विद्यार्थी होते त्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी लागलीच चालू करण्यात आला होता. आणि या ठिकाणी हे विद्यार्थी आमचा नंबर कधी येते याची आतुरतेने वाट पाहत होते. तर अशा पद्धतीनं हा मिशन डायमंड पुरस्कार 2025 एकदम छान पद्धतीनं पार पाडण्यात आला. आता हा कार्यक्रम पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच बघून कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.